नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची ब्रेकिंग न्यूज आहे राज्य अधिकारी व कर्मचारी यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कर्मचाऱ्यांच्या हितासाठी 8 मोठे जी.आर. निर्गमित। जाणून घ्या सविस्तर। या संदर्भात माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी 8 मोठे शासन निर्णय निर्गमित। कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केलेले आहे? शासन निर्णयात कोणकोणत्या बाबीचा समावेश करण्यात आले आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। तर चला करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 17/4/2026 रोजी 8 मोठे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे। एक सामान्य प्रशासन विभाग, सहाय्यक निवड श्रेणी लघुलेखक यांना संबंधित पदावर पदोन्नतीनंतर प्रशिक्षणातून सूट देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। 2 गृह विभाग, अपर पोलीस महासंचालक व संचालक दळणवळण, माहिती व तंत्रज्ञान, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापने व राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या वयाच्या 50 आणि 55व्या वर्षापलीकडे आहार सेवेच्या 30 वर्षाच्या नंतर सेवा पुनर्विलोकन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। गृह विभाग, नक्षलग्रस्त गडचिरोली गोंदिया क्षेत्रातील विशेष अभियान पथक मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या प्रोत्साहनावर सी-60 सेवा पदक घोषित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। तर 4 सार्वजनिक आरोग्य विभाग, उपसंचालक आरोग्य सेवा ठाणे व पुणे यांच्या अधिपत्याखालील ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालयातील दंत चिकित्सा विभागातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे। 6 सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्यातील 350 तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील 1050 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे। 6 विधी व न्याय विभाग, शासकीय कर्मचारी कर्ज, वाहने खरेदी अग्रिम, मोटार वाहन अग्रिम वाटप इत्यादी करता निधी वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। 7 सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बेलापूर, नवी मुंबई या कार्यालयातील कक्ष अधिकारी, विशेष अधीक्षक ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे। 8 कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील सहाय्यक आयुक्त यांच्या संवर्गातून उप आयुक्त या पदावर पदोन्नती देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। वरील सर्व शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी क्लिक हिअर ही निळ्या रेषाने दर्शवलेली अक्षरे जी आहे ती या 8 निर्णयाची लिंक आहे। ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तिथून आपण ती ओपन करून वाचू शकता किंवा PDF घेऊ शकता। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।